हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. शौर्याच्या छायेत एक सैनिक कधीच मरत नाही, तो प्रत्येक हृदयात जिवंत राहतो. देशासाठी प्राण अर्पण करणं ही शौर्याची कमान असते, पण त्यामागे उरलेली आई, पत्नी आणि लेकरं, त्यांची तगमग, त्यांच्या भावना हे कधी कोणाला दिसतच नाही. ही कथा आहे एका सामान्य घरातून आलेल्या असामान्य फौजीची, लेफ्टनंट आदित्य देशमुखांची. एक बिनधास्त मुलगा ज्याचं स्वप्न होतं देशसेवा करणं, पण त्याचा प्रवास केवळ रणांगणातला नव्हता, तर तो एक संघर्ष होता. घरच्यांच्या विरोधाचा, प्रेमाच्या त्यागाचा आणि शेवटी स्वतःच्या भावनांचा. कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात गडहिंग्लजच्या आसपास देशमुखांचं एक मध्यमवर्गीय घर होतं. तिथेच आदित्यचं बालपण गेलं. वडील शिक्षक, आई गृहिणी, शिस्तीचं आणि स्वाभिमानाचं घर. लहानपणापासूनच आदित्यच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. लोक जेव्हा डॉक्टर, इंजिनियर बनायचं स्वप्न पाहत होते, तेव्हा तो गोंधळातही सैनिकी परेडसारखा चालायचा. कधी कधी दारात उभं राहून जय हिंद म्हणत हात उंचावून सल्यूट करायचा. आई हसायची, पण वडिलांचं कपाळ मात्र आठ्या टाकायचं. तुला काय हवंय? गोळ्या खायच्या आहेत का? कोणाची बिळं शोधत फिरणार आहेस का? बाबा, फौजी होणार मी, देशासाठी. देशासाठी आधी अभ्यास कर, नुसतं जोश नको, होशही लागतो तिथं. 12वी संपली, सगळे मित्र इंजिनिअरिंग किंवा BSc कडे वळाले, पण आदित्यने NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमीचा फॉर्म भरला. घरात वाद, वडिलांचा विरोध, आईच्या मनात काळजी, पण आदित्य ठाम होता. एक दिवस तो म्हणाला, बाबा, तुम्ही शाळेत देशभक्ती शिकवताना, पण माझ्यासाठी ती पाठ नसून ध्येय आहे. ते ऐकून वडील गप्प झाले. शेवटी आईने समजूत काढली आणि वडिलांचा विरोध झुकला. NDAचा 3 वर्षांचा प्रवास म्हणजे जहाल शारीरिक आणि मानसिक परीक्षांचा सिलसिला होता. पण आदित्यने कधीही हार मानली नाही. तिथून पास होऊन तो IMA इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये गेला आणि शेवटी तो लेफ्टनंट आदित्य देशमुख बनला. संपूर्ण गावात जल्लोष झाला. आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. वडिलांनी अभिमानानं मित्रमंडळींना सांगितलं, माझा पोरगा आता सैनिक आहे, देशाचं रक्षण करतो. प्रेमाची एक किनार सई. त्या दरम्यान आदित्यचं एका गावातल्या प्री ट्रेनिंग कॅम्प दरम्यान एका मुलीशी ओळख झाली. सई एक साधी, सुंदर आणि समजूतदार मुलगी शिक्षिका होती. पहिल्यांदा भेट झाली तेव्हा आदित्यने तिच्या धाडसाला दाद दिली. आजकाल इतक्या ग्रामीण भागात शिकवायला यायचं म्हणजे साहसच आहे. हळूहळू भेटी वाढल्या, गप्पा वाढल्या आणि 2 मनं एकमेकांच्या गाभ्यात पोहोचली. पण आदित्यने एक दिवस स्पष्ट सांगितलं, मी दरवेळी परत यायला नक्की नाही. देशाची गरज कधीच उगाच होत नाही सई. सई गप्प झाली, पण तिच्या डोळ्यात ती तयारी होती, प्रेमात त्यागाची. सर्वसामान्य सैनिकांसाठी पहिली पोस्टिंग म्हणजे एक परीक्षा असते. आदित्यची पहिली पोस्टिंग झाली कारगिल सीमेवर. तिथली थंडी, तिथलं हवामान आणि सतत तयार असलेली आपत्ती. आदित्य आता युद्धाच्या छायेत जगत होता. एका रात्री पाकिस्तानच्या घुसखोरांनी हल्ला केला. आदित्यच्या युनिटला आदेश मिळाले, पुढे जाऊन हालचाली रोखा. गोळीबार झाला. आदित्यच्या शेजारचा जवान शहीद झाला. त्याने त्याचा मृतदेह स्वतःच्या खांद्यावर घेतला आणि सुरक्षित क्षेत्रात आणला. त्याच्या या कार्यासाठी त्याला शौर्यचक्र घोषित झालं. 7 महिन्यांनी आदित्य काही दिवसांसाठी गावी परत आला. सईला भेटायला गेला. दोघं नदीकाठच्या एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसले होते. सई म्हणाली, तुला घरी परत यायचं आहे का? आदित्य म्हणतो, माझ्या आत्म्याचं घर म्हणजे भारताच्या सीमेरेषेवर आहे. तिने फक्त हात पकडला, न काही विचारलं, न काही बोलली. काही महिन्यातच LOC जवळील एका अतिरेक्याच्या
क्वेरीला उत्तर देताना आदित्य गंभीर जखमी झाला. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते, पण त्याच्या श्वासांनी आता थांबायचं ठरवलं होतं. शेवटच्या क्षणी त्याने डॉक्टरकडे पाहून सांगितलं, माझ्या आईला सांगा मी त्याच्या मातेचं ऋण फेडलं, आणि सईला सांगा मी परत येईन तिच्या स्वप्नात तरी. गावात अंत्ययात्रा निघाली. शेकडो लोक, प्रत्येकाचे डोळे पाणावलेले होते. आई कोसळली, वडील स्तब्ध झाले. सईने त्याच्या फोटोसमोर फुलं ठेवली आणि नंतर एक शाळा सुरू केली, शौर्य विद्यालय, आदित्यच्या नावाने. तिची शपथ होती, देशाला आदित्यसारखे अजून हजारो मिळाले पाहिजेत. फौजी फक्त रणांगणावर लढत नाहीत, तर ते घरात, मनात, प्रेमात आणि स्वतःच्या स्वप्नांमध्येही लढतात. आदित्य गेल्यावरही त्याच्या शौर्याने अनेकांना प्रेरणा दिली. तो शहीद झाला, पण अपयशी नाही. ND आणि IMA आदित्यने जे अनुभवलं ते केवळ शारीरिक परीक्षा नव्हती, तर आत्मा आणि मनाचाही कस होता. दररोज पहाटे 4ला उठून ड्रिल, फायरिंग रॉक, क्लबिंग, नकाशा वाचणे, शस्त्रसज्जता, युद्धनीती अशा अनेक गोष्टीत तो रममाण झाला होता. परंतु एक अनुभव त्याच्या मनात कायमचा कोरला गेला. त्या रात्रीचा धक्का. एका युद्ध सराव दरम्यान रात्रीच्या अंधारात जंगलात तळ ठोकावा लागला. एक जवान झोपेतून दचकून उठला आणि घाबरून शस्त्र उचलले. चुकून त्याचा ट्रिगर दाबला गेला आणि आदित्यच्या हाताजवळ गोळी लागली. त्यावेळी आदित्यने त्या जवानाला काहीही बोललं नाही. सकाळी जेव्हा कमांडरने विचारलं काय घडलं होतं त्या रात्री, आदित्य म्हणाला, सर, मी माझ्या चुकीमुळे त्या जागी हल्लो. माझी चूक होती. तो जवान त्याच्या पायावर पडून रडला. आदित्य म्हणाला, तू मला वाचवलंस, कारण तुझ्या गोळीने मला युद्धाची खरी जाणीव करून दिली. त्याच्या सहकाऱ्यांमध्ये आदित्यचा मान आता वेगळाच झाला होता. तो एक नेता झाला होता, रागवून नव्हे, समजावून घेणारा. सई आणि आदित्यचं नातं हळूहळू खोलवत होतं. दर सुट्टीत तो जेव्हा गावात जायचा तेव्हा सईसाठी त्याचा वेळ सुरक्षित असायचा. दोघं गावाच्या शाळेच्या पटांगणात एकत्र फिरत, नदीवरचे सूर्यास्त पाहत आणि एकमेकांच्या डोळ्यात भविष्य शोधायचे. एक दिवस सईने विचारलं, आदित्य, तू माझ्याशी लग्न करणार आहेस ना? आदित्य गप्प झाला. काही क्षणांनी तो म्हणाला, हो, पण माझं आयुष्य एका दिवसात बदलू शकतं. तू तयार आहेस का? सई म्हणाली, तुझ्या आयुष्यात मी नसले तरी चालेल, पण तुझ्या मृत्यूच्या बातमीला मी तयार आहे. इतकंच जाणून घे. तो केवळ तिच्या डोळ्यात पाहत राहिला आणि म्हणाला, सई, प्रेम करणं सोपं आहे, पण प्रेमावर विश्वास ठेवणं हे शौर्य आहे. लेफ्टनंट आदित्यची पोस्टिंग झाली जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला सेक्टरमध्ये. तिथे सतत घुसखोरी, दहशतीच्या हालचाल आणि LOC जवळ तणावांचं वातावरण. एका रात्री त्याच्या बटालियनला एक इनपुट मिळालं. 6 अतिरेकी LOC पार करून एका गावात लपले आहेत. आदेश आला, ऑपरेशन कडवा उत्तर. अभ्यास, योजना आणि कारवाई. संपूर्ण ऑपरेशनचं नेतृत्व आदित्यकडे देण्यात आलं. त्याने त्याच्या टीमसोबत योजना आखली. अंधारात गस्त, 2 टप्प्यांमधील घेराबंदी आणि शेवटी अतिरेक्यांचा खात्मा. ती रात्र युद्धातली होती. पाऊस, धुके आणि गोळ्यांचा वर्षाव. एका जवानाला गोळी लागली. आदित्यने स्वतः पुढे जाऊन त्याला वाचवलं. अतिरेक्यांना घेरून त्यांनी त्याचा खात्मा केला. ऑपरेशन यशस्वी झालं, पण त्यात एक जवान शहीद झाला आणि आदित्यच्या मनात प्रश्न निर्माण झाला. आपण जितके जीव वाचवतो त्याहून अधिक गमवतो. सई दररोज पोस्टमनकडे डोळे लावून बसायची. आदित्यचे पत्रे येत असे. त्याच्या अक्षरातून तो तिच्यासमोर उभा असायचा. एकदा त्याने लिहिलं होतं, सई, मी इथून तुला गुलाब पाठवू शकत नाही, पण गोळींमधून तुला जपण्याची शपथ पाठवतो. तिने त्याची पत्र एका लाकडी पेटीत ठेवली होती. त्या पेटीत तिचं संपूर्ण आयुष्य बंद केलं होतं. तिच्या मैत्रिणींनी विचारलं, सई, इतकी वाट बघणं योग्य आहे का? ती म्हणाली, प्रेम म्हणजे त्याच्या आयुष्यातला भाग नाही होणं, तर त्याच्या अनुपस्थित त्याचं अस्तित्व जपणं. एका अति मोठ्या ऑपरेशनमध्ये आदित्य गंभीर जखमी झाला. हेलिकॉप्टरने त्याला उधमपूरच्या लष्करी रुग्णालयात आणलं गेलं. त्याच्या छातीत गोळी होती आणि डॉक्टर शर्ताने प्रयत्न करत होते. तिथं त्याचा शेवटचा संवाद एका डॉक्टरांशी झाला. डॉक्टर, मी जिंकणारच आहे, पण जर काही झालं तर सईला माझं शेवटचं पत्र द्या.
आणि आईला सांगा मी धाडस केलं. संपूर्ण गाव रस्त्यावर उतरलं. शाळेपासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण अभिमानाने आणि अश्रूंनी आदित्यच्या अंत्ययात्रेत सामील झाला. सईने त्याचा फोटो छातीशी धरला होता. आईला घट्ट मिठी मारून ती म्हणाली, तुमचा मुलगा फक्त तुमचाच नव्हता, तो देशाचा होता आणि आता माझ्या स्वप्नातला देव आहे. तिनं त्या लाकडी पत्रांमध्ये आदित्यची शौर्यशाळा सुरू केली. आदिवासी आणि गरिबांसाठी मोफत शिक्षक देणारी ती शाळा आजही चालते. दरवर्षी 26 जानेवारीला आदित्यच्या जयंतीच्या दिवशी एक विशेष कार्यक्रम घेतला जातो. लष्करातील अधिकारी, माजी विद्यार्थी आणि त्याच्या गावातील लोक उपस्थित राहतात. सई अजूनही त्या वडाच्या झाडाखाली बसते आणि वाट पाहते शांतपणे, कारण तिच्यासाठी तो अजूनही परत येईल, एका स्वप्नात, एका झोळकेत, एका जय हिंदच्या गर्जनेत. कथेचा अंतिम संदेश, एक फौजी शहीद होतो पण तो हारत नाही, कारण त्याच्या प्रत्येक थेंबातून एक नवा शिपाई जन्माला येतो. आदित्य गेल्यानंतर 2 महिने लोटले. गावामध्ये अजूनही त्याची आठवण दरकुपीतून येत होती. शाळेच्या पटांगणावर, तळ्याकाठी किंवा त्याच्या घराच्या झोपडीसारख्या अंगणात. सई आता शौर्य विद्यालयामध्ये पूर्णवेळ शिक्षिका होती. ती आदित्यची स्वप्न जपण्याचं व्रतच घेऊन चालत होती. गरीब मुलांसाठी मोफत शिक्षण, देशभक्तीचे धडे आणि जीवनातला आदर्श ठरावा असा कैलासवासी लेफ्टनंट आदित्य देशमुख प्रेरणा वर्ग सुरू केला होता. एका दिवशी भारत सरकारकडून तिच्याकडे एक पाकिट आलं. आतमध्ये आदित्यला मरणोत्तर मिळालेलं शौर्यचक्र आणि एका हाताने लिहिलेलं शेवटचं पत्र होतं. सई, जर मी कधी परत आलो नाही तर तू समज माझं सगळं होतीस. तुझ्या हास्यात मी शांत झालो होतो आणि तुझ्या डोळ्यात मी माझं आयुष्य शोधलं होतं. तू जग माझ्यासाठी नाही तर माझ्यामुळे. तुझा आदित्य. त्या रात्री सईने ते मेडल हातात घेतलं, आदित्यचा फोटो घेतला आणि त्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसली. आकाशात एक वीज चमकली आणि एक क्षणभर वाटलं तो समोर उभा आहे, टिपिकल वर्दीत, डोळ्यात तेज आणि चेहऱ्यावर हसू. ती ओठांवर हळूच म्हणाली, जय हिंद कॅप्टन. त्या वडाच्या झाडावर वारं झुलत होतं. आकाशात तारे अधिकच चमकत होते आणि त्या गावात एक भावना पुन्हा जिवंत झाली होती. एक सैनिक कधीच मरत नाही, तो प्रत्येक हृदयात राहतो. फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय हिंद लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.